थेट जाऊयात शिवाजी पार्क मध्ये रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाचं सध्या लोकार्पण होते, उद्घाटन होते आणि या सोहळ्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही उपस्थित आहेत। अमेय राणे यांच्याकडून अपडेट घेऊयात। अमेय, शिवाजी पार्कच्या गेट नंबर 5 समोर जिथं आचरेकर सर यांचं नेट लागायचं त्याच नेटवरून काही अंतरावर हे जे स्मारक आहे ते आज क्रिकेटचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांना समर्पित करण्यात आले आणि त्यासाठी भारतरत्न आणि त्यांचा आवडता शिष्य सचिन तेंडुलकर स्वतः इथं उपस्थित आहेत। त्याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रमाकांत आचरेकरांचे जे अन्य शिष्य होते ज्यात प्रवीण आमरे यांचंही नाव घेतलं जातं ते आहेत। त्याचबरोबर बलविंदर सिंग संधू जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी खेळाडू आहेत आणि शिवाजी पार्क जिमखानाशी संबंधित पदाधिकारी आणि आचरेकर कुटुंबीय यांची आज या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आपण बघू शकतोय की स्वतः सचिन तेंडुलकर इथं दाखल झालेला आहे आणि सचिनच्या आगमनाने शिवाजी पार्कची जी भूमी आहे, ज्या भूमीत आणि ज्या मातीत मुंबईचं क्रिकेट घडलं, मुंबईने अनेक जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू भारताला दिलेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेत, त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि आज सचिनच्या हस्ते आपल्या या लाडक्या गुरुचं एक स्मृती चिन्ह किंवा एक स्मारक ज्याला म्हणता येईल शिवाजी पार्क परिसरात त्याचं अनावरण झालेलं आहे। आणि आता थोड्याच वेळात याच परिसरात एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे। तिथं सचिन आपल्या भावना आपल्या गुरुबद्दल व्यक्त करेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्वतः इथं उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर जे आचरेकर सरांच्या मुशीत घडलेले अन्य क्रिकेटर आहेत, कोच आहेत, त्यांची सुद्धा आज इथे विशेष उपस्थिती आहे। विनोद कांबळी याची सुद्धा आज इथं उपस्थित आहे या कार्यक्रमाला। त्यामुळे सचिन तेंडुलकर आज आपल्या गुरुबद्दल इथं काय आपल्या भावना व्यक्त करतो हे ऐकण्यासाठी या परिसरात तमाम जे क्रिकेट प्रेमी आहेत आणि शिवाजी पार्क परिसरातले जे लोक आहेत ती सर्व इथे जमा झालेली आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। आपण बघू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या साथीनं सचिन तेंडुलकर आता एक इथं छोटासा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एक सभा मंडप आहे, स्टेजवरती होईल आणि तिथं हे जे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत ते आपल्या भावना आचरेकर सरांबद्दल व्यक्त करतील। सचिन बद्दल बोलायचं तर प्रत्येक वेळी सचिननं आपल्या गुरुची नेहमी आठवण ठेवलेली आहे आणि याच गुरुनं किती क्रिकेटर घडवले याची सुद्धा त्यांना प्रत्येकाला आठवण आहे आणि त्यांच्यासाठी आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं मुंबई क्रिकेटचे अनेक खेळाडू उपस्थित आहेत। निश्चित सचिन तेंडुलकर नेमकी काय भावना व्यक्त करतात त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। अमेय, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।